गौण खनिज कायद्याखाली कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक सदराखाली जप्त केलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्यानं रविवारी दिनांक 31 मार्च रोजी मालकाच्या सांगण्यावरून चोरून नेला होता। गुन्हे शाखा पोलिसांनी 2 दिवसातच सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत चोरट्यासह वाळूचा टेम्पो पकडलाय। या प्रकरणी सचिन दयानंद शिंदे वय 28 राहणार टाकळी दक्षिण सोलापूर यास अटक केली आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पथकातील पोलीस अंमलदारांनी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरीला गेलेला MH12R 8676 क्रमांकाचा टेम्पो वाळूसह आरोपी सचिन शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून हस्तगत केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन दयानंद शिंदे यांनी वाळू माफिया अनिल भनमाने राहणार समशापूर नंदूर तालुका दक्षिण सोलापूर याच्या सांगण्यावरून रविवार दिनांक 31 मार्च रोजी चोरी केली असल्याचं कबूल केलंय। हा आरोपी दाखल असलेल्या 379 गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं त्याला ताब्यात घेऊन त्याने चोरी केलेला 1,12,000 रुपये किमतीचा वाळूने भरलेला टेम्पो हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय। ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, भारत पाटील, बापू साठे, दिलीप किर्दिक, सुभाष मुंडे, सैफन सय्यद, वसीम शेख, अविनाश पाटील, सतीश काटे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे।